11 लाख तुम्ही आज गुंतवा आणि 1 लाख रुपये मी तुम्ही मरेपर्यंत तुम्हाला दरवर्षी देईन, हे कसं वाटतंय? 9% छान इंटरेस्ट रेटही आहे आणि हीच ऍडव्हर्टाईज LIC ने केलेली, जी तुम्ही खालती बघू शकता. बघून छान वाटते ना, ऐकायला पण भारी वाटतंय की 1 लाख रुपये दर वर्षाला. बट प्लीज हा व्हिडिओ बघितल्याशिवाय त्यामध्ये इन्व्हेस्ट करू नका. इनफॅक्ट LICच्या कुठल्याही प्रोडक्टमध्ये पूर्ण माहिती घेता इन्व्हेस्ट करायला जाऊ नका. बऱ्याचदा असा स्कॅम तुमच्या बरोबर ते करायला बघतात. सो आता ही जी पॉलिसी आहे त्याच्यामध्ये त्यांनी काय म्हटलंय की तुम्ही 11 लाख गुंतवा आणि 6व्या वर्षीपासून ते तुम्हाला 1,430,000 दर वर्षाला देणार, ज्याचा इंटरेस्ट त्यांनी कोट केलाय 9.13%. बट जर ऍक्च्युअली तुम्ही बघितलं ना की जर तुम्ही 11 लाख आज गुंतवताय आणि पुढच्या वर्षीपासून जर त्यांनी तो 1 लाख द्यायला चालू केलं तर तो 9.13% इंटरेस्ट बरोबर होतो आणि त्यांची जी पॉलिसी आहे त्यानुसार ते तुमचे पैसे 6 वर्ष ठेवणार. सो आपण एक सिंपल कॅल्क्युलेशन जरी केलं ना की 11 लाख तुम्ही आज गुंतवले आणि 12% रिटर्न जरी आपण पकडला, जो स्टॉक मार्केटमध्ये किंवा म्युच्युअल फंडमध्ये 5 वर्षात इझिली मिळू शकतो, तर त्यानुसार तुमच्याकडे ऍक्च्युअली 19,40,000 जमतील. आणि त्यानुसार जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर तुम्हाला जे ते 1 लाख रुपये देत आहेत ते तुमच्या ऍक्च्युअली 19 लाखावरती तुम्हाला देणार आहेत, जे ऍक्च्युअल त्याचा रिटर्न जर तुम्ही बघितला तर तो फक्त 5% होतो. जे 5% तुम्हाला कुठेही साधारण FD मध्ये जरी तुम्ही तुमचे पैसे ठेवलेत तरी तुम्हाला 7 ते 8% आजच्या घडीला मिळू शकतात, जेव्हा इंटरेस्ट रेट जास्ती आहे. त्यामुळे अशा स्कीम्स मध्ये अडकण्याआधी थोडासा रिसर्च करा. तुमच्याकडे आज YouTube अवेलेबल आहे, त्यावरती जाऊन तुम्ही ती पॉलिसी सर्च करू शकता, त्याचा ऍक्च्युअल रिटर्न कॅल्क्युलेट करू शकता आणि मग तुम्ही ठरवा की तुम्हाला अशा पॉलिसीज मध्ये इन्व्हेस्ट करायचे का.